रासरोज जातीच्या विरोधात भाषण करते, रासरोज जातीच्या विरोधात याचिका दाखल करते, त्याला मित्र म्हणणार का तुम्ही? वा, अशाने जात पुढे कशी जाईल? आपण एक ठिकाणी घेतला दुरावा निर्माण होण्याचा, त्यांनी सुद्धा घेतला पाहिजे. आपण जर एखाद्याला पाहुणा म्हणतो, पुढच्यानी पण आपल्याला पाहुणा म्हणलं पाहिजे, तर त्याचा अर्थ नाही तर काय अर्थ नाही. तुम्हाला महत्वाचे विषय सांगतो. आपल्या मागण्या काय? पहिली आंदोलनाची तारीख सांगतो. आंदोलनाच्या तारखेला जी तारीख डिक्लेअर आता होईल त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. तारखेच्या पहिल्याच दिवशी, जी आता तारीख डिक्लेअर करतोय त्या तारखेला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवाली द्यायचं. जिथं जागा मिळेल तिथं बसायचं. तुम्ही येऊन जाऊन केलं तरी चालेल, नाही थांबणारे थांबा. ऊन प्रचंड राहणार आहे. आपण आपली छत्री पाण्याची बाटली तरी रोज घेऊन यायची, येऊन जाऊ करायचं असेल. पण आंदोलनाचा पहिला दिवस त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. आणि आता इथून गेल्यापासून लगेच गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांपर्यंत तुम्ही स्वतः सगळ्यांनी जातीसाठी जायचं. जाणार का? एकाने पण झोपायचं नाही त्या तारखेपर्यंत. घर ना घर पिंजून काढायचं. जातीच्या कल्याणासाठी अंतरवालीत मराठ्यांनी यायचं. पिकाचं नुकसान करू नका. इथं आल्याच्या नंतर आपली मराठा समाजाची संस्कृती छत्रपतींनी आपल्याला सांगितलंय, मिरचीच्या देठाला सुद्धा हात नाही लावायचा. कोणाच्या मोसंब्या खाऊ नका. काहीच्या मोसंब्या नाही खाल्ल्या तरी खाल्ले म्हणजे काही त्याला मोसंब्याच नव्हतं तर तो म्हणला मोसंब्या खाल्ल्या, त्याचा काँग्रेस उगालेलं कामरात लाभाड जाऊन असतील काही काही जाऊ दे. पण नका हात लावू. कोणाच्या मिरचीला उसाला कशाला हात लावू नका. जिथं मोकळी जागा असेल तिथं बसा. पण सुरुवात तुम्हाला तारीख सांगतोय. तारीख डिक्लेअर झाली, आजपासून एकानेही थांबायचं नाही. तुम्हाला गावागावात जायला संधी आहे, मराठ्यांसमोर जायला संधी आहे. मराठा बघतो कोणचा राजकारणी माणूस गावात बैठकीला आलाय, कोणचा समन्वयक आला, कोणचा मराठा सेवक आला, कोण राजकारणी आला, पदाधिकारी आला, कोण आला नाही, हे मराठी बारकाईने बघतो. तरी आपल्या कोण आव्हान आहे? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या संघटनेतल्या मराठ्यांनी, सगळ्या समन्वयक मराठ्यांनी, सगळ्या मराठा सामान्य शेतकऱ्यांनी, मराठा सेवकांनी तुटून पडा. घर ना घर पिंजून करा. त्या तारखेला अंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच. इथं 50-50, 100-100 किलोमीटर उभा राहायला जागा नाही पाहिजे. इतक्या मराठ्यांनी वारासारखा मराठ्यांनी धावले. तारीख आंदोलनाची, आंदोलन होणार अंतरवालीत, शांततेत, राज्यात होणार शांततेत. अंतरवालीत आंदोलन होणार. मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो. 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. 30 जूनला शिवाय पर्याय नाही, भेट नाही काय. ऐका ना, उपोषणाशिवाय पर्यायच नाही आपल्याला. ऐका तुम्ही,
बरेच विषय सांगतो, बरे विषय सांगतो ना आधी, ऐका ना. आपण एक काम करू, ऐका सगळे खाली बसा, खाली बसा, 2 मिनिटं खाली बसा. अरे मुंबईला बी जाऊ काही काळजी नका, मुंबई पुन्हा पॅक करू आपल्याला त्याची काही. फक्त ऐका, शांत ऐका, 1-2 मिनिट ऐका. आपल्याला याच्यासाठी करायचंय, मला शांततेची भूमिका लागते. 1 मिनिट ऐका फक्त, 1 मिनिट ऐका फक्त. पुन्हा पुन्हा तुमचं ऐकून घेतो मग पास का तुम्ही फक्त ऐका, 1 मिनिट ऐका, ऐका. बघा तुमचं प्रेम मला कळतंय बाबा, माझे जात माझ्यावर प्रेम करीत एवढे आलीच नसती, एवढे आलेच नसते. आमच्या नाहीच आपली बहिणी इतके. तर आंतरवाडी त्या दिवशी जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त मराठे 30 मेला येणार. 3 कोटीपेक्षा जास्त मराठी आंतरवाडी तुम्हाला दिसतो. पण हे विश्वास आहे, मी प्रामाणिकपणाच्या जीवावर कमवलेला. तुमची माया ठीक आहे, पण माझी माया समजून घ्या. 1 करोडपेक्षा जास्त पोरं ऍडमिशन घेणार. थोडे शांत डोक्याने विचार करा. राज्यात 1 करोडपेक्षा जास्त ऍडमिशन होणार आहे. व्हॅलिडिटी थांबल्या, यांनी कुणबी प्रमाणपत्र थांबवले. लेकरा बाळाच्या डोळ्यागत वाटून नाही बघू शकत आपण. काय करता? जर यांनी व्हॅलिडिटी टाळण्याला रोखून ठेवलं तर पोरांनी काय करायचं? नोकऱ्याला लागलेल्या पोरांनी काय करायचं? विषय समजून घ्या. आपल्याला जून महिन्यात ऍडमिशन सुरू होते. आपण जर आधीच दंड काढला तर लेकरा बाळाचं सुखी समाधान या विषयावर कारण भरती आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन पोरं आपल्या लेकी वडील लांब जातात, आपल्या आई बापापासून, गावापासून, कुटुंबाला सोडून आपले लेकरं शहरात शिकायला जातात. आई बापा फीस भरते आणि नोंदी जर निघालेला असेल, कोणते प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीसांनी नाही दिले तर लेकरा बाळाचं वाटलं होतं. ही गोष्टी समजून घ्या. मी तुमच्या बाहेर सांगतो, योग्य वेळी मराठ्यांनी लढायचं शिकायचं. आपण आतापर्यंत मी सांगतो ऐकून घ्या, तुमचं सगळं ऐकतो. तुमचं कधी ऐकलं नाही असं झालं नाही म्हणूनच तुम्ही ते लोकांना वाटतं फक्त जळक्याला जवळ उडत वाटतं फक्त किती डिक्लेअर करतो. आणि मी आधीच विचारलेला असतं, तुला काय माहिती रे, एक नाही त्याच्या तिकडे चपला घेऊन येणार तुझं. मी यांना विचारतो, ते म्हणजे नाही विचारत नाही, डायरेक्ट घोषणा करतो, तुला काय माहिती रे. मी ह्या मायबापाला विश्वासात घेतल्याशिवाय नाही काय करत. तुला माहित नसतं, कारण तू त्या टायमाला नेत्याच्या चपला चाटीत होता, मी सांगत होतो म्हणून तुला माहित होत नाही. समजून घ्या. आपले लेकरं बाळाच्या त्या ऍडमिशन आपण आधीच लढायचं. वारंवार काय काय म्हणतात का, वारंवार कौर लढायचं, वारंवार लढावं लागणार आहे. तुम्ही जर शेत घेतलं, तुम्हाला त्याच्यात काळी काढायला लागल, गवत काढायला लागल, त्याच्यात फवारे मारायला लागतील, तर सोन्यासारखं लक्ष्मी तुमच्या दारात येईल, म्हणजे धान्य तुमच्या दारात येईल. आपण रामराम बांधणारे लोक आहेत, हिंदू संस्कृती, वारकरी संप्रदायाची संस्कृती मानणारे लोक आहेत आपण, छत्रपतीचं हिंदुत्व पाळणारे लोक आहेत आपण. योग्य वेळी लढायचं, छत्रपतीच्या गनिमे काळाकडून शिकायचं. उठलं की कसले निर्णय नाही घ्यायचे. योग्य वेळ जून मध्ये ऍडमिशन, दंगा वाजवायचा. गरीब लोक पण काय करतात, ऊन लागत झोप लागेल, पाऊस लागत झोप लागेल, लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. गरीब लोक पण काय करतो, कामाचे दिवस नाहीये, मे मध्ये काही काम नाही, ऊन लागत नाही, काय होत नाही, काही होत नाही. तुम्ही काळजी नका करू. कामाचे दिवस सुरू झाले त्या टायमाला आपण मोकळे होतो, तोवर पूर्ण आंदोलन पार पडतं. ऊन नाही लागत, काही पोटे म्हणतात काही बरं का, ऊन जेव्हा उन्हात नको, आणि तिचे पुढे तेव्हा ढगाडा ढगाडा आणि तिथेच पुढे तो रोडच्या कडीला तेव्हा नाही ऊन लागत. माझ्या जातीसाठी ऊन लागत आहे मला, तिकडे लग्नात नाचायला नाही ऊन लागत. माझ्या जातीचं लेकरांना हे करायचं तर ऊन लागतंय.
जातीसाठी येऊन नाही ताण नाही, मरणाला तरी मागे सरकायचं नाही. सरकारला 30 मेला गुडघ्यावर टेकायचं म्हणजे टेकायचं, जे होईल ते होईल, सोडायचं नाही. मागणी आपली हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय, स्थानिक चौकशीचा अहवाल सांगायला सुरुवात करायला आता सगळी. त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं, कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार. 1, 2 सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला नाही? 1 महिन्यात का थांबले होते? 8 महिने वेळ दिलाय. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान, मिरज संस्थान, ह्या सगळ्या संस्थांचा GR, सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला GR, 94चा GR जो काढला होता 1994 ओबीसी साठी, त्या GRच्या धर्तीवरच सातारा संस्थांचा GR आणि हैदराबाद गॅजेटियरचा GR एकत्र घ्यायचा. कारण 1994चा GR काढला, ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबले नाही. आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच GR पाहिजे. हे झाले 2. तिसरं, महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचे. बलिदान गेलेले कुटुंब यांना महावितरण मध्ये आणि MIDC मध्ये नोकऱ्या देण्याचा GR काढायचा. 30 मेच्या आत आपल्या साठीतल्या सगळ्या योजना बंद केल्या, सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा. एकही योजना बंद आम्ही खपून घेणार नाहीत. जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपत्तीत करून तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघतो. आमच्या ज्या मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या, यातली एकही आता आम्ही ऐकून घेणार नाही, झाली नाही. महामंडळाचे परतावे सगळे थांबले, हे सगळे परतावे ताबडतोबीनं वाटप केले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या बांधवांचे व्हॅलिडिटी सगळे द्यायचे तातडीने 30 मेच्या आत सांगा. हे मुख्यमंत्री साहेबांचं काम. उपसमिती काही कामाची नाही. उपसमिती मराठ्यात बांधलावी. उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्या विश्वास टाकला होता की हा माणूसच मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही. ते ह्या गोदावरीचं पाणी नेते, त्या गोदावरीत पिऊन टाकले. त्यांना कामच नाहीये. त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन. उपसमिती कशासाठी असती? गोरगरीब मराठ्यांना अडचणी आल्या ते सोडवून. मराठा नाव दिलं तिला, मराठ्यांच्या समस्या सोडवायचं काम करायचं. उपसमिती कारखान्याचा गाळा किती झालं बघितली, साखरेचं पोत मोकळे किती बघितली, रथयात्रा काढते कोणची काढू उपसमिती. या गोदावरी गेली इंदोरच्या, तिकडचं पण ह्या इथं बांधलं, इथं होतं ते तिकडे. इथं आमच्या पंचायत आमचं पाणी तिकडे घेऊन गेली उपसमिती. वा उपसमिती एकही काम करत नाहीये. उपसमिती आल्यापासून अधिकाऱ्याला काय करावं कळा, यांचा धाक पाहिजे. अधिकाऱ्यांवर धाकच नाहीये. आमचे रोखले धाक कसा लागतो बघा तुम्ही, धाकच नाही. आता हे गॅजेट नुसार नोंद नाही आहे, याची नोंद निघालेली. हे लय भयान लफड्या. विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब ध्यानात घ्या, म्हणून मी मराठ्यांसाठी तळतळतो.
या माणसाचे कदम नावाचा माणूस आहे, त्यांची वंशावळ इथं आहे. सत्य तुला बोल कोण? नारायण कदम आणि साहेबराव कदम. पण याची सक्कात चुलत बोल. यांचं म्हणणं काय माहितीये का? नारायणच्या खालीच पाहिजे तू. नारायणच्या वर जमाना आहे, नारायणच्या खालून पाहिजे त्यांना. चुलत भाऊ आहे ना, रक्ताचं नातं नाही कधी, रक्ताचं नातं नाही, नाही नोंदी. इतके वाटोळे ह्या काळात चालले त्यांच्या. काय लिहितो अधिकारी? हे सख्य चुलत भाऊ, स्थानिक चौकशी आवाज, सख्य चुलत भाऊ बघा. पण इथे एक लाभार्थी पोलीसला अधिकारी आला, ती गजन आहेत ना रे, त्यांनी काय लिहिले? पुढे लिहिले नाही, आणखीन एक पान होत ना, हा काय लिहिलं? लाभार्थी पोलीस अधिकाऱ्यांनी यांनी लिहिलं सख्य चुलत भाऊ, यांनी लिहिलं बघा. आडनाव बी कसलंच, आडनाव नाही सांगत, कारण असल्या नीच लोकांचं नावच नाही घ्यायचं आम्हाला. त्यांनी इथं लिहून दिलं. यांना प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, आणि इथं ते सख्य चुलत भाऊ आहेत त्यांचाच एक अधिकारी लिहितो. अरे फडणवीस साहेबांनी उपसमिती विखे साहेब हे काम तुमचे. अरे रक्तातल्या वर देणार ना, आता जर तुमच्याला तर द्या. काय म्हणते अधिकारी? महसूल पुरावा द्या. नोंद सापडली त्याची जन्म मृत्यूमध्ये, मेलेल्याच्या नोंद सापडली, मेलेल्याच्या नोंद सापडल्या, मेलेल्याच्या वावरच नाही. हा समजा आता मला वावर नाही, मग नोंद कुंडी म्हणून सापडली, वावरच मी म्हणून नाही द्यायचं. काय पाप केलं नाही? माझं वावर नाही, मी काय पाप केलं? माया मराठ्याची नोंद सापडली, त्याच्या जन्माच्या दाखल्या सापडले, रेस्टोरेंट सापडली, त्याची सरपंच सापडली, त्याने एखादा बैल घेतला, मजुरी करतो म्हणून त्याचं सापडले बैलाच्या दाखल्यावर. काय अडचण आहे तुम्हाला? वावर कशाला पाहिजे? सगळे हे प्रमाणपत्र असे रोखून झाले. हे चालणार नाही. 30 मेच्या आत ज्याची नोंद सापडली त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावंच लागणार आहे. महसुली पुरावा त्याचा काय देश वावरच नाही त्याला. त्याच्या पोराने काय पाप केलं? शिकायचं नाही का त्याच्या पोराने? त्या प्रमाणपत्रावर त्याचं पोर शिकत नाही तरी लागाल. तुमच्या अधिकाऱ्याचं काय बापात जात आहे? नोंद सापडी द्यावं लागेल. परत 58 लाख नोंदी सापडल्या, त्या सगळ्या ग्रामपंचायतला लावायच्या महाराष्ट्रातल्या, आणि अभियान घेऊन प्रमाणपत्र वाटप करायचे गावागावात. हे सुद्धा मुद्दा यांना 30 मेच्या आत मार्गे लावावं लागणार आहे. सुट्टी नाही. स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. या मागणीवरती आम्ही कायम ठाम राहणार आहेत. आपले कुणबी प्रमाणपत्र अशा पद्धतीने रोखले गेले. ईडब्ल्यूच्या पोरात ती प्रश्न मार्गी काढायची. एमपीसीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी काढायचा. या आंदोलनात काहीही शिल्लक ठेवायचं नाही. म्हणून काम आमच्या असतील. आणखी कोणत्या राहिलेल्या मागण्या आपण सगळं उद्या पत्र देऊन टाकू. उद्या आपणही पत्र देऊन टाकू आपल्याला मागण्याचं. जेवढ्या मागण्याचं आपण देऊ. आपल्या झाल्या ना कोणत्या हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणी प्रमाणपत्र द्यायचं. 17 संस्थांचा JR काढायचा आणि लगेच लागू करायचा. केसेस सगळ्या मागे घ्यायच्या. चौथं बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा विषय आणि निधीचा विषय मार्गी काढायचा लगेच. आणखीन आपले शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देऊन शिंदे समितीला रेकॉर्ड शोधायला लावायचा. शिंदे समितीला नुसतं फिरून देऊन चालणार नाही. आणि सेपरेट मंत्रालय स्थापन करायचं. का? मराठा आणि कुणबीसाठी
सेपरेट काम करायला माणसं लागते, तेव्हा जातीचा प्रश्न सुटतात, असे सुटत नाही. नसता त्यांनाच म्हणा इथून पुढे चांगलं काम करा, विखे पाटलाला आमची काय नाराजी नाही. समाजाचं चांगलं काम करा, समाजात नाव कमवा, राहू द्या, काय हरकत नाही. आपल्या जेवढ्या मागण्या त्या मागण्याविषयी, कारण हे भयंकर विषय, कारण जून आता ऍडमिशन आपल्या पोरांचं वाटलं होता कामा नये आणि सगळ्यांनी इतकं जोराने कामाला लागायचं, इतकं जोराने कामाला लागायचं. एकही घर म्हणला माणूस नाही पाहिजे की प्रमाणपत्र आंदोलनाची माहिती मला दिली नाही असा एकही मराठा म्हणला नाही पाहिजे. नाही आला तरी चालेल, पण आपण घरापर्यंत जायचं. सगळ्या राजकीय मराठ्यांना सांगा, जेव्हा मराठा बैठकीत दिसणार नाही, मराठा 2019ला त्याचा बरोबर नेटोबा काढतात. कारण आपल्याला ईडब्ल्यू चे प्रश्न मार्गी काढणे, ते पोराच्या आधी संख्या पदक पडले, विद्युतचे आपले 2014चे 19चे PSI पूर्व त्यांचे विषय मार्गी काढायचे. आपल्याला खूप प्रश्न आहे. आपला हैदराबादचा गॅझेट, सातारा संस्थांचं गॅझेट, केसेस सगळ्या मागे घ्यायचा विषय, आपले हॉस्टेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा ते गॅझेटियरचा जे काढायचा आहे. आणि आपलं मेन काम एक मागं राहिले, सगळ्या सोयाबीनच्या आधी सूचना आपली, तिचा पण जे घ्यायचा, सोडायचंच नाही यांना. हे आपल्याला आपण यांना सोडायचं नाही. माझा शेवट सांगणे, फडणवीस साहेब, मराठ्यांच्या नादी लागू नका, मराठ्यांपुढे शांतपणे चालू देणार नाही. आणि आता सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, 30 मेची इतकी जोरात तयारी करा. तुमचा जो प्रश्न होता उपोषण नाही करायचं, ते शेवटचं सांगतो, बैठक सांगतो. तुमचं म्हणणं होतं उपोषण करायचं नाही, तुम्ही अंतरवाले सगळे ताकदीने आले की प्रश्न सुटला. तुम्ही ताकदीने आले की प्रश्न सुटला. उपोषणाशिवाय पर्याय नाही. त्याचं कारण सांगितलं, आंदोलन शांततेत करायचंय म्हणून. तुम्ही फक्त ताकदीने अंतरवाली करूया, मला करायची गरज प्रश्न मार्गी लागला. तुम्ही घरी मराठ्यांचं सगळ्या मागण्या घेऊन. पुन्हा एकदा सांगतो, मी काय का 30 मेला महाराष्ट्रातला एकही मराठा घरी ठेवायचा नाही. शिक्षक, डॉक्टर, वकील सगळ्यांनी रजा टाका. तुम्हाला येत नसेल तर तुमचे चुलते काके सगळे पाठवा. आपले अधिकारी, आपले बिल्डर, उद्योगपती, आपले जेवढे पोलीस मध्ये, महसूल मध्ये, त्यांना यायचं नाही. तुमच्या घरचे सगळे पाठवा. मुंबईतल्या मराठ्यांनी काम बंद ठेवा. सगळ्यांनी अंतरवाली करूया. कोकणापासूनचे सगळे शेतकरी मराठी पाऊस पडेपर्यंत वापसा होत सगळ्यांनी अंतरवाली द्या. आपल्या लेकरा बाळाच्या जेलमध्ये ऍडमिशन येत, लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होईल. सरकारला गुडघ्यावर टेकवायचं. ड्रायव्हर असणारे मराठी, हॉटेलवाले, टपऱ्यावाले, रिक्षा चालवणारे, एसटी ड्रायव्हर, आपले माथाडी कामगार, हमाली करणारे, लोकांचे वजनी जाणारे शेतकरी मराठी सगळ्यांनी काम सोडायचं. एकाने सुद्धा घरी जायचं नाही. सगळ्या संघटना, सगळे समन्वय, सगळे अभ्यासक यांनी सगळ्यांनी 30 तारखेला अंतरवाली पंचायत कोर्टात बसा, पण अंतरवाली दिसा. इतक्या ताकदीने जसं तुम्ही मुंबईत हिसका दाखल होता, तसा हिसका पुन्हा अंतरवाली. एखाद्या कामाचं, उन्हाचं, पावसाचं कारण सांगायचं नाही. कारण असं आंदोलन देशात झालं नसेल. पुन्हा मराठ्यांच्या ताकदीकडं पुऱ्या देशाने बघितलं पाहिजे. कोणत्याच रानात आणि कोणत्याच रस्त्यावर मराठ्यांना उभा राहायला जागा राहिली नाही पाहिजे. फक्त येताना सांभाळून या. येताना उन्हाळे असल्यामुळे छत्र्या घेऊन या, पाण्याच्या बाटल्या घेऊन जा. आम्ही सुद्धा जवळपास तयारी करतोय. 10,000 पाण्याचे टँकर, आम्ही पाण्याच्या टँकरची तयारी करायला लागलो. गाड्या लावायला ग्राउंडची तयारी करणार. सगळे कारखाने, कारखान्याचा परिसर आपण गाड्या लावायसाठी घ्यायला लागलो. ध्यानात राहू द्या. परिसर इकडे जेवढे मोकळे सगळे मंगळ कार्यालय
हे रात्री मुक्कामी मराठी येणारे 29 मेला यांच्यासाठी सगळे मैदान आपण सगळे मंगल कार्यालय गेवराई आंबड पाचोड हे शहागरचे अख्खे मंगल कार्यालय बुक करायला लागलो. जेवढ्या जमिनी मोकळ्या याच्यावरती फळ्या मारून ठेवून गाड्या लावायला जागा करायला लागलो. दिवसभर इकडे जायचं, रातची गाडी कशी जाऊन झोपायचं. फक्त जाऊ नका, ऐका सगळ्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, गाड्या सुरक्षित ठिकाण लावा. म्हणजे तुम्ही मुंबई सारखं होत. मुंबईला कसं तुम्ही गाड्या सुरक्षित ठिकाण लावल्या आणि मग रेल्वे यायचे जायचे. गाडीत भूक लागली तर निघाला की रेल्वे, हागायला जायचं असलं तर निघाला की रेल्वे. म्हणजे टेन्शन येत नाही. गाड्या कारखाना परिसर सगळे घेणारे जातो. तिकडं गेवराईकर पण साखर कारखाने तिकडचे पण घेणारे, इकडचे पण परिसरातले सगळे कारखाने घेणारे. सगळ्या परिसरात आपण गाड्या लावायला व्यवस्था करणारे. पाण्याची व्यवस्था होणारी गोदापट्ट्यातले सगळे तालुके 11 तालुके आहेत गोदापट्ट्यात. हे सगळे तालुके जेवणाची व्यवस्था करणारे. त्या सगळ्या नियोजनाच्या टीम उद्यापासून पडणार आहेत. कमी मला नियोजन सांगायचंय आणि तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे की आम्ही तुमच्या जेवणाच्या सगळ्या व्यवस्था सुद्धा रोज गोदापट्ट्यातले लोक सकाळी 10 वाजता, सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जेवणाचं घेऊन येणार आहे. कारण इतके गावं कमीत कमी दर दिवस 25 ते 30 लाख लोकांना जीव घालावा लागणार. कमीत कमी एखादा दिवस असा येणार आहे, एखाद्या 30 मे ही तारीख अशी राहणार आहे या दिवशी 2-2.5 करोड पेक्षा जास्त मराठा समाज येणार. त्या दिवशी जेवढ्या शक्य कोणीही पैसे देऊ नका. दुकानदार सक्रिय होते, दुकानदार बंद झाल्या. ज्याला बिस्किटचा पुडा देता येतो, ज्याला पाण्याची बाटली देता येते त्यांनी डायरेक्ट आणून द्या, पैसे देऊ नका. भाकरी देता येते भाकरी द्या, तुम्हाला शिदा देता येतो कोरडा द्या. इथं यावेळेस कमीत कमी आपण 25,000पेक्षा जास्त, मी नाही मराठा समाजाला सांगतोय ते घेऊन यायचे. तुम्ही म्हणतात तो म्हणली होती तर तयारी निधं काहीच नाही. जेवढे टँकर आहेत ते टँकर सगळे घेऊन यायचे. 25 ते 30,000 कढाया आणणार आहेत आपण जवळपास. कारण तुम्ही जर कोरडा शिरा दिला, येथून शिरा करायचा त्याच्यात हाणायचं कडीन त्याच्या झोपला. ज्याला जे देता येईल ते इथे द्या. आपले व्यावसायिक असतील, राजकारणी असतील, गरीब मराठी असतील, जेवढ्या मागण्यात आता आज 16 मे 30 मे म्हणजे तुम्ही डोक्यात काढून टाका. कोणाचा प्रश्न आला नसेल तर मागणी आली नसेल तर तुमच्या डोक्यात काढून टाका. 30 मे पर्यंत मला बरेचसे लोक त्यांच्या मागण्या आणून देणार आहेत. म्हणून 30 मेला ह्या सगळ्या मागण्या घेणार आहे मी आणि त्याचा तुकडा पाडणार आहे. सांगितलं मोहन काय मी 30 मेला मधल्या सगळ्या मागण्या घेणार आहे. ज्यांच्या राहिले ते पण त्याच्यात घेणार आहे. पोरांच्या शिक्षणाच्या शिष्यवृत्तीपासूनच्या सगळ्या, महामंडळापासून सगळ्या, पण सगळ्यात महत्वाचं सातारा संस्थांचा GR आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणातले मराठी सुद्धा त्यात जाणार आहेत बरं का. सातारा संस्थांच्या गॅझेटर मध्ये ध्यानात ठेवा, घरी झोपू नका. आज तुम्ही श्रीमंत असाल, तुमजवळ पाणी असेल, तुमजवळ बागायती असेल, हिस्से पडायला लागलेत, वावर कमी व्हायला लागलेत, पुढे शिक्षणात नोकऱ्यात गेले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या मराठीने ध्यानात ठेवा. आज सुख असेल पण पुढच्या पिढीला नोकऱ्या देऊन ठेवा, त्यांना योजना द्या. त्यामुळे घरी कुणी झोपायचं नाही. विदर्भावर जर संकट आलं, कोकण, मुंबई, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तुमच्या मदतीला आहे. विदर्भ आणि खानदेशातल्या मराठ्यांनी आमच्या मदतीला धावून या. आम्ही सुद्धा संकटाच्या काळात कुणबी आणि मराठी आपण दोघं पण एकच वेगळे नाहीये. कुणबी जर काही संकट आणलं आणि सगळे मराठी धावून येणार आहेत. आज आम्हाला तुमची गरज आहे. विदर्भ आणि खानदेशच्या मराठ्यांनी आमच्या मराठवाड्याच्या
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मुंबईच्या मदतीला या. लक्षात ठेवा, आपल्याला पाण्याचं नियोजन करायचंय. इथून उद्यापासून आम्हाला आता टाइम नाहीये. डॉक्टरांच्या टीमा आम्हाला बोलून घ्यायच्या. डॉक्टरांच्या अँब्युलन्स खूप लागणार आहे. कमीत कमी आपल्याला 50,000 50,000 जवळपास इथे अँब्युलन्स लागणार आहेत आपल्याला इथे. आपल्याला ती खाजगीतून व्यवस्था करायची. आणि मी आवाहन करतोय, ज्यांच्याकडे अँब्युलन्स आहेत त्यांनी 28, 29 मेला आंतरवाडीत आणून लावा. तर आम्हाला गाडी इकडची तिकडे होणार नाहीये, हे ध्यानात ठेवा. गाडी 1 किलोमीटर सुद्धा इकडे जाणार नाहीये. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, ज्यांच्याकडं अँब्युलन्स राहणार, ज्यांच्याकडे गोळ्या औषध होतं ते गोळ्या औषध अँब्युलन्स इथं 500-500 मीटरवर आणून ठेवा. पाण्याच्या टँकर ज्यांच्याकडे त्यांनी अंतराळात आणून लावा. कारण पुन्हा बाहेर लवकर निघणार नाहीये. काही टँकर बाहेर ठेवा. आपल्याला शांत बसा, आपल्याला मोठ्या सभेचा अनुभव आहे. काही टँकर आम्ही हात आणून लावले पुन्हा बाहेर आले नाही. म्हणून बाहेर काही टँकर ठेवणे आपल्याला, किती आतमध्ये पाणी आणण्यासाठी लोकांना हे सगळ्या व्यवस्था करणे. कमीत कमी आपल्याला 2 लाख स्वयंसेवक पोर लागणार आहेत. त्याचे म्हणण्यात तुम्हीच करा. आंतरवाली कोण स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे ही यादी आम्हाला लवकर द्या. आणि स्वयंसेवक 29 लाख मुक्कामी द्या. स्वयंसेवक 2 लाख जवळपास लागणार आहे. हे 29 मेला आंतरवाली मुक्कामी द्या. सगळं बेराड घेऊन या, गोदाड्या फादाड्या सगळं जेवायला इथे समजा होईल. आणि कमी पडलं तर जेवायला समजा वदा पट्टा कमी पडला, ग्रायदा पडला. मराठी कमी पडून देते. अरे नुसत्या भाकरी एवढाच शब्द वापरला आपण, भाकरी. मुंबईत भाकरी बसणार, मुंबईत भाकरी खाऊ राहिली. इतक्या भाकरी इथं दानशूर मराठा, त्याच्या ताकदीचा अंदाजा कोणीच करू शकत नाही देशात. काय कमी पडू देत नाही आपल्याला, काय कमी पडू देत नाही आपल्याला. म्हणून आता उद्यापासून आमच्या मागाला निवेदन आहे, मीडियाच्या बांधवाला शेपेट वाढवून करायचं आपल्याला यावेळेस. त्यांना रुमा करायचं. इथं काही आम्हाला 1-2 घरं मोकळ्या करायला लागणार बिल्डिंग इथल्या गावातल्या. कारण त्यांची ती लाईटची व्यवस्था करणं आहे. त्याला काय म्हणतात त्याला नेट. हा नेटासाठी हे सगळं दिवस थोडे आणि कामाला येत. म्हणून सावधपणानं सगळ्यांनी काम करा. आपण आपल्या जबाबदारीला, तुम्ही आता जिल्हा पिंजूर काढाय दिलंच पडायचं नाही. गाव तालुका सगळे मराठी इकडे ट्रॅक्टर रिक्षे 30 तारखेला तुम्ही या, नंतर येऊ नका. बस का तुम्ही 30 मेला राज्यातले सगळे मराठी अंतरवाली द्या. गुडघ्यावर कसं टिकत यांना बघा तुम्ही. मी सोडत नाही यांना. आता 30 मेला झोपायचं नाही, व्यवस्था नाही करायची. साऊंड सिस्टीम खूप मोठी लागणार आहे. इथं रस्ते कमी आहेत, कोणाचा माल खराब करायचा नाही. लांब भरायची वेळ आली तिकडे जर दुसऱ्या दिवशी या, मग काही का समजा आता काही जेवर येतच राहिली आणि काही 5 मध्ये राहिली, तुम्हाला नाही आता आला पहिल्या दिवशी नका येऊ. काय करता मग आता हे गेल्यावर या, एकमेकाचं ऐकायचं. आणि शेवटचा मुद्दा, स्वतः सगळ्यांनी स्वयंसेवक बना. माय मावल्या सुद्धा लई येणार आहेत बरं. कोरोनात माय मावली झोपत नाही, तिने प्रेम करते माझ्यावर. माय मावली घरी राहणार नाहीये. तिला थोडं दुःख झालं तर रस्ता द्यायचा, आपल्या हातातले पाण्याचे बाटली द्यायचे, त्यांना जेवण द्यायचं. कोणाला गुदमरायला लागलं, त्रास व्हायला लागला, ताबडतोब रस्ता द्यायचा काम आपण करायचं. इतकं जपायचं सगळ्याला, भांडण करायचं नाही. आपल्या एखादा खवाळा शादिनी देते दादा, आपल्या खेड्यात चालतं. ती शिवीगाळी आपल्या खेड्यात चालते. कोणते बोलता म्हणजे चल नाही देणं पाहिजे काय मायला म्हणतेच बोलता ते प्रेम आहे रे, शिया नाही. ते हे भंगारा जाऊन त्याला शिया समजित. अरे याला तुम्ही याचं टेन्शन, मी बाप होतो यांचा तुम्ही टेन्शन बघ. मी एकटाच बास यांच्या बोकडे बसाय काही वाकडे नाही करत. आपल्या फक्त बोलू शकतो भिकार, फक्त बोलू शकते.
ते घेतो आता सगळे सोयरे घेतो सगळं घेतो आता फक्त लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्याला स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करायचंय पुण्याला आल्याला प्रत्येक या बेटा 30 मे ची इतकी तयारी करा पुणे तर काय कमी पडत नाही पण आता तिकडून काम सोडा सांगा पुण्याचे लोक पुणे मुंबई इकडच्या लोकांना आपले लय लोक गेले नोकऱ्याला त्या दिवशी रजा टाका त्या दिवशी 30 मे ला सगळ्यांनी रजा टाका तिकडच्या ड्युट्या कारण आपलाच वर्ग आहे तिकडं पश्चिम महाराष्ट्रातला कोकणातला मराठवाड्यातला गेल्याला त्यांनी सगळ्यांना रजा टाका अंतर्वाली दिसले पाहिजे जातीच्या कल्याणासाठी प्रत्येक क्षेत्रातला मराठा राजकारणी सामाजिक शैक्षणिक सरकारी नोकऱ्यातला मजूर शेतकरी सगळा मराठा अंतर्वाली 30 मे ला दिसला पाहिजे आता सगळ्यांनी सांगा आपण आपले टँकर अंतर्वाली जाऊया फक्त माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय स्वयंसेवक 2 लाखापेक्षा जास्त लागतात ते स्वयंसेवक मला 29 तारखेलाच पाहिजे पोलिसाला पूर्ण सहकार्य करायचं ते म्हणले गाड्या इकडे लागू लागा त्यांना लई लागायचे ठीक आहे तुम्हाला लई लागणार गाड्या पोलिस सुद्धा पोलिसांना पूर्ण सहकार्य करायचं पण मला हे आंदोलन पुऱ्या राज्यात शांततेत पाहिजे अंतर्वालीच त्याग कारण तुम्हाला काय करायचं काय इकडे तिकडे राज्यात करत बसण्यापेक्षा राज्यात केलं तरी पश्चिम महाराष्ट्रातल्या कोकणातल्या मराठ्याचं कल्याण करायचं अंतर्वालीत केलं किंवा राज्यात केलं तरी विदर्भातल्या मराठ्याचं कल्याण करायचे कुठे केलं ताकद एका जागेवर लावायचं मराठ्यांनी शिकायचं पुरी ताकद 30 मे ला कडक कामावर पोसवणार कडक वाऱ्यासारखा मराठा समाज वादळासारखा मराठा समाज उसळला पाहिजे आंतरवालीकडे वाऱ्यासारखा धावून आला पाहिजे मी तुमच्यासाठी मरायला तयार झालो मला सहन होत नाही तरी या कडक उन्हात या जीवाची लाई झाली आणि या उन्हात तर फिरून जरी गेलो तरी मी हटत नाही फक्त मराठ्यांनी घरी झोपायचं नाही तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी आणि या जातीच्या कल्याणासाठी सगळ्यांनी अंतर्वाली द्यायचंय काम मुसळधार पाऊस काहीच बघायचं नाही नोकऱ्या फेकऱ्या सगळ्यांनी 30 मे ला महाराष्ट्रातला घराघरातल्या मराठ्यांची वाट बघतोय मी मराठा समाजाची अंतर्वाली 30 मे ला वाट बघतोय आपल्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी सगळ्यांनी मतभेद सोडून द्या काही माझ्याकडून चुकला असेल काही तुमच्याकडून चुकला असेल जातीच्या कल्याणासाठी सोडून द्या माझ्याकडून चुकलं असेल नाही असं नाही तुमच्याकडून चुकलं असेल नाही असं नाही ते आपलं भावाचं भांडण ते समाजाच्या माथ्यावर नाही मारायचं समाजाच्या मुळावर तुमचं आणि माझं भांडण नाही मारायचं तुमचं माझ्यावर काही रसवा असेल कारण हे मोठं आंदोलन आहे यात रसवा फुगे होणारच तुम्ही मोठं म्हण ठेवा माझ्याकडून चुकलं असेल तर मलाच पत्रात घ्या किमान मी तुमच्यावर रागवत असेल पण तुमच्या लेकरा बाळासाठी प्रामाणिक काम करतोय ना म्हणजे रसवा सोडून द्या रसवा सोडून द्या काय होत नाही बोललो असं म्हणतो ना माझ्या जातीच्या लेकराचं वाटोळ होणार असेल रसवा सोडून द्या जातीच्या कल्याणासाठी बोलू नका मला बस का पण आंदोलनात कोपऱ्यात कमाने उभा राहा जातीसाठी मी रुसलो असेल तर मी तुम्हाला बोलणार आपलं दोघांचं भांडण समाजाच्या लेकराच्या नरडेवर नको आणायचं आपण नंतर भांडू आपण पुन्हा एकमेकाला पुन्हा बोलू पुन्हा तुम्ही मला 4 शाळा मी तुम्हाला 8 देईन आपण नंतर बघ जातीच्या मुळावर नको आज आपण जातीसाठी जातीच्या कल्याणासाठी लढू जातीच्या विरोधात बोलणारा मराठा असो किंवा तो कोणी असो त्याला आपलं नाही मानायचं जातीच्या विरोधात काम करणारी पैदास ती मराठीची असू नये ती कोणाची असो त्याला नाही मानायचं आपलं हे स्वार्थी पैशासाठी गर्दीचा घोट घेणारी जातीचा आहे कसल्या जातीचे असले
4 दिवस ठीक आहे, 8 दिवस ठीक आहे, रोज गु खाल्ला सगळ्या जातीच्या आंदोलनाच्या आणि आमच्या विरोधात बोलताय. कसले रे तुम्ही मराठे? आज त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघायचं, आज त्याच्या तोंडावर थुकायचं आणि हे आंदोलन सगळं शांत करायचं हे ध्यानात ठेवा. आता सगळे आंतरवालीच्या लोकांना वाटलं पाहिजे हो कोण साथ दिली असं वाटलं पाहिजे आमच्या महाराष्ट्रातल्या भावानी. आणि एक सांगतो, हे आंदोलन जरा कडक होणार आहे म्हणून सांगतो बरं का. मी असलो नसलो एखाद्या वेळेस, कारण हे आंदोलन मोठं होणार आहे, खूप मोठं होणार आहे, खूप मोठं होणार आहे. आंतरवालीच्या लोकांना कधी विसरणार का? लय काठ्या जल्ल्यान लय रक्त सांडलंय लोकांनी आपल्यासाठी, लय अडचणी आणल्या सरकारनं सुद्धा बरं का. त्यांना मी सांगा ना एखादी आज नाही सांगा, तुम्हाला कळू तर दमे काय अडचणी आणल्या. साधे साधे अडचणी आणल्या त्यांना. मला आता सांगता सांगता थांबलो मी, पुन्हा वेळ आल्यावर सांग का. आंतरवालीतल्या मराठ्यांनी आंदोलनाला साथ दिली म्हणून हे महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित नाहीये. इतका त्रास दिला ह्या गावकऱ्यांना सरकारने जाणून बुजून का. हे रक्त सांडते तुमच्यासाठी म्हणून ते शब्द वापरला. हे आंदोलन मोठं होणार आहे. जर काही जीवाचं बरं वाटत झालं तर का की उपोषण लय केलेत ना म्हणून मला चालता उठता येत नाही ना 15 दिवस उपोषण मला म्हणून सांगतो. मी असलं नसलं तरी आंतरवालीतल्या लोकांना मराठ्यांना सांभाळा, कारण त्यांनी लय रक्त सांडिलं आपल्यासाठी. माय मावल्या रक्ताच्या थाळीत भिजल्या बरं का, कोण नाही भिजत बरं का कोणासाठी, रक्ताच्या थाळीत भिजल्या. असू द्या आमच्यात काही मतभेद वाद असू द्या, आम्ही ते सोडून देऊ नाही सोडून देऊ, पण शेवटी त्यांनी या जातीसाठी रक्त सांडलंय. त्या आंतरवाली गावकऱ्यांना विसरू नका, कधीच विसरू नका त्यांना, कारण त्यांनी कामं सोडून दिली. इथं आमचा माणूस आहे, मला काल माहित झाला, आता माहित नव्हतं कचरे म्हणून, माहित नव्हता मला, माहित नव्हतं. त्यांनी ऊस लावायला आणला होता, मला माहित नाही, काल माहित झालं. बियाणं आणलं होतं ऊस लावायला, चांगलं बियाणं होतं, ते बियाणं नव्हतं. त्यांनी ऊस लावायला आणला कचरे पाटलांनी आणि इकडे झालं आंदोलन. ते मोळ्यातच ऊस उगला, ऊस लावायचं राहून गेला, मोळ्यातच उगला जसा तसाच. हे मोठे पण नाही, त्या माणसांनी नाही सांगितलं आम्हाला, हे मोठे पण नाही सांगायला. गाव थोडं झिजलं, मार खाल्ला, रक्त सांडलं, त्याला विसरायचं. हे बघा, जे समाजावर उपकार करतो समाजाच्या लेकरावर त्याला कधीच विसरायचं नाही. त्या मोठ्या मनाचा समाज हो. आहेत ना अंतरवाली करा, तुम्ही ते नाव दिलंय मराठ्यांनी त्याला, अंतरवाली मराठ्यांची पंढरी आहे. पण मी पुढचं कमी सांगितलं, ऐका ऐका बरोबर ऐका ना, पुढचं कमी सांगितलं. हे बघा संकट माहित होतच तरी गाव सांगत नाही, यांना अडचणीत आणते ते. बरं मी बोलू का म्हणतो त्यांना, बरं का मी बोलू का, ते म्हणजे नको नका बोल. मी दोनदा तीनदा म्हणलो, मी बोलतो म्हणलं. जर मुद्दाम हे जेरीसानीच असली, माझ्यासाठी राजकारण नाही महत्वाचं या गावात, माझ्यासाठी या गावातला मराठा महत्वाचा. भले आमचे मतभेद असतील काय तरी पण कोणत्याही मराठ्याला त्रास झाला तरी मला सहन होत नाही. माझ्या विरोधात बोलणाऱ्या इथल्या पण बांधवांचं मला काही गोष्टी कळायला होत्या, तरी मी म्हणलो होतो मदतीला येऊ का. गावकरी अर्ध्या रातची सांगते, एखादा म्हणला असता ते बोलले होते आपल्या विरोधात, काय जायचं. या गावांबद्दल इतकी चांगली भूमिका ठेवतो, अंधारातून त्याला माहित सुद्धा नसेल. त्याच्यावरती एक वेळ आलती तर मी म्हणलो होतो बघा बरं का, माझी गरज लागली तर मी मदत करतो, बोलणार नाही पण मदत करी, बोलणार नाही म्हणलो होतो आपण, बोलणार नाही पण मदत करी. त्यावेळेस या गावांना वाटलं मायला विरोधात असून सुद्धा ह्यो माणूस त्याला मदत करायचा म्हणतो, म्हणजे ह्यो माणूस किती माया करतो. एखादा दुसरा म्हणला असता मरू दिन तिकडे. म्हणजे हे गाव रक्त सांडलं, त्या रक्ताची जाणीव सगळ्यांनी ठेवा. ते काय केशी माग घेतल्या का नाही घेतल्या काय ते देत नाही तर, आणि काही करा कुठं काय जेला तर जायची तयारी जातीसाठी त्याची. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मुख्य प्रश्न सांगतो, ज्या केशी झालेल्या त्या कुणी भेऊ नका रे, काय होत नाही. काही पोरावर दाबवतो तो भेटे, अजिबात द्यायचं नाही की कोर्टात चलन, आपण मान्य न्यायालयात बाजू मांडू,
आपल्याला खोट्या केसेस द्यायचं नाही. वारंट निघलं द्यायचं, काय झालं की द्यायचं. कुठं दंड भरावा लागेल, कुठं 51 लाख भरावं लागतील, कुठे 1 कोटी भरावं लागतील. काय भरायचं नाही, भरायचं नाही. आपण जावंच नाही, आपण फोडत नाही. दुसरे फोडून गेलं आपल्याला आलंय. हा, इथे निकाल लागला आपण हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. अजिबात काय घ्यायचं नाही कोणी, अजिबात घ्यायचं नाही. आणि हे आंदोलन शांततेत करा आणि सगळ्यांनी शांततेत गावाकडे जा. सांगितलेल्या वस्तू आम्हाला राहिलेल्या 15 दिवसात उभा करायचंय. 30 मे तारीख ध्यानात ठेवा. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी आंतरवाली 30 मेला यायचं. एकाही मराठ्यांची गाडी, वाहन, रिक्षा, ट्रॅक्टर, टेम्पो, जीप, ट्रक काहीही घरी दिसता कामा नाही. ती आंतरवालीतच दिसली पाहिजे. चला, तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. सगळ्यांना जय श्रीराम. सगळे दमन जा.